असं मी असं चालत चल ना. अख्ख्या मंदिर जे बांधलंय ते एका किल्ल्याच्या स्वरूपात बांधलंय. सो मग चारी बाजूलाच्या काय अर्णव हा हाय हाय. एक किल दे ना अर्णव दे. चल ना गोलाचं खेळचं हा खेळूया, थांब ना. दा ना घाबरलास तर सांग ना. अरे होय रे बाबा, घाबरलो बस. चल ना उठ ना. खेळूया ना, थांब. करा मरे चालू. आता हा रील बघत बसला. चालू नको व्हायला. कुठे जातोय? मेसी 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 मावशी 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 मावशी. इकडचंच करू की तुमचा पण करू? नाही ते 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 आहेत ना तो ब्लॉग होतो. हेच करू, तुमचा नको. अरे आमचा पण हवा ना ताई. काय 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 विचारतोय? अरे यार. रे बेबी. घेतला मला जिंकायलाच ना. जा. ए घे. अरे अरे यार ये बाळाला कॉर्नर घेत आपण. ये सारे आयुष्य. अरे नाईस चिडक्या. नाईस नाईस. अरे यस. चावी ए थांब, कुठे नव्या याला? आपल्या इकडे नव्या. गंधारी गंधारी. हा, चल खाली घे इकडे खाली घे ये. खाली इकडे घे. गाडी खाली घे खाली घे. हा ये बघ इकडे राईट. वेल सभी को नमस्ते, जय श्री राम. मैं साहिल जामदार आप सभी का नए ब्लॉग में स्वागत करता हूँ. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे आज 6 जून आहे. 6 जून म्हणजेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. तर सर्वांना ग्रीटिंग्स दे शिवाजी राज्याभिषेक दिनाच्या. अरे तू अरे बोलतोय ना, थांब तेच ना करत जरा. होतो. तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराज आणि देव तुमचं भलं करो, तुमची रक्षा करो. आज मैं एक्चुअली कल्याण आया हूँ. ये आप इन दोनों को पहले से ही पहचानते होंगे. ये अर्णव है. तो मैं बस ऐसे ही घर में था और मुझे इन दोनों ने कल्याण बुला लिया तो मैं कल्याण आ गया. तो आज प्लान ऐसा है कि जैसे अभी भिवंडी में एक नया छत्रपति शिवाजी महाराज जी का एक मंदिर बनाया गया है. तो हम वहाँ जाने का ऐसा प्लान है. देखते ये व्लॉग उसी के बारे में होगा. ये अच्छा, इस साइड पे भी एकदम हरियाली है. बीच में नदी है और इस साइड पे भी हरियाली. उसके पीछे सब कंक्रीट की हरियाली. जोई अँड चॅन्डलर माहिती आहे ना? सॉरी, फ्रेंड्स सिरीज मध्ये नाही का ते? फ्रेंड्स मधलं दे नो वी नो बट दे डोंट नो दॅट वी नो. They don't know that we know that they know we know. एंडलेस पॉवर लूप होता तो. और हाँ ये अरे आता आठवलं. आज ही मेरा आई गेस नया व्लॉग रिलीज हुआ. तो अगर आपने नहीं देखा तो लिंक डिस्क्रिप्शन में होगा, वो भी जाके देख लेना, है ना. अरे बरोबर बरोबर. मार्केटिंग करना पड़ता है ऐसे. काम करे दादा. काय एकूणच चढत जाऊया ना, मावळे आहोत ना आपण. येस, जा ना. तर आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे तिथे आलो आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर शक्तिपीठ असं केलं त्यांनी. छान केलं आहे. म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी अख्खं मंदिर बांधलं. छान महादरवाजा वगैरे आहे. त्यानंतर जे जसं गड किल्ल्यांचं जसं स्वरूप आहे की ते काळीच दगडं आणि सगळं, तसं अख्खं किल्ल्याचं स्वरूप या मंदिराला दिलं. थंबनेल मिळेल ना चांगलं तुला. ते चांगलं केलं रे. हे हिंदू पेशावामध्ये हिंदू
हे चांगलं गेलं रे ते. मस्त ना. हे मेन मंदिर आहे Main आणि मग बाजूला असं इतिहास आहे त्यांचा. इतिहासातलं काय म्हणतात म्युझियम टाईप ना काय आहे चित्रण केलं. चित्रण केलं. हां सॉरी. मंदिराच्या या जागेत असे खूप सारे काय झुंबर पण लावले आहेत. इथे राजमाता जिजाऊंची ही मूर्ती आहे. त्याच साईडला तुळजा भवानींची मूर्ती हे आहे. आपले कुलस्वामी असते. कुलस्वामिनी कुलस्वामी कुलदेवी आहे मग तेच झालं ना ते. ते ही तुळजा भवानी मातेची मूर्ती, हा मंदिराचा कळस आणि हे इथे दोन इथे एक आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक दीपस्तंभ आहे. तिथे तो मेन गेट आणि हे जे आहे इथे असं इतिहासातलं सगळं सांगितलं ना. तो इथून स्टार्ट होतं हे अख्खं मंदिर जे आहे इथून जे स्टार्ट होतं ते अख्खं फिरून त्या पॉइंटला तिथे एंड होतं. मग ही सुरुवात आहे. इथे विठ्ठलांचं कीर्तनासारखं एक आहे. हे शहाजीराजांचं आहे ना. ओके, म्हणजे कसं महाराजांच्या आयुष्यातलं जे काही इतिहास आहे किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही क्षण आहेत ते इथे त्यांनी असं काय म्हणतात मिनिएचर नाही म्हणता येणार, चित्रबद्ध केलं त्यांनी. हे छत्रपतींचा जन्माच्या वेळेचं हे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली हिंदवी स्वराज्याची. अफजल खानाचा वध कसा केलेला हे जीवा महाला आणि हे ते ना ते जीवा महाला ना. आणि शिवाजीची हा म्हणजे हा मारायला आलेला आणि त्यांनी वाचवलं ना. हे तेव्हाच जेव्हा महाराजांनी जे इंडियन नेव्ही आहे त्याची स्थापना केलेली म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात है ना. हे तेव्हाच आहे जेव्हा हे जे आहे माझ्या पाठीचे आहे ते तेव्हाच आहे जेव्हा महाराज अफजल खानच्या वधानंतर पन्हाळ्यावर होते आणि तेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिलेला आणि मग तेव्हा त्यांची सुटका कशी केली. ऑलमोस्ट काहीतरी फक्त 600 बांधल होते. त्या 600 बांधलांना घेऊन त्यांनी अख्खं एस्केप केलेलं. हेच आहेत ते वीर बाजी प्रभू देशपांडे ज्यांनी घोडखिंडीत राहून फक्त 300 होते 300 मावळ्यांसोबत त्यांनी म्हणजे 10,000चं सैन्य रोखून ठेवलेलं. ही ती आग्र्यावाली स्टोरी आहे आणि ही जी आहे ते प्रतापराव गुजर यांची म्हणजे वेडात मराठी वीर दौडले सातवाली. आणि हे तेव्हाच आहे जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला जे ऑफिशियली छत्रपती झालेले तेव्हा. आणि हे राज्याभिषेक वा हे बघ छान गेलं आपण. भगवा ध्वज पडगविती राजे जय जय शिव छत्रपती. जागी भारत माता की हिंदू धर्म की भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय. तर हे अख्खं मंदिर जे आहे ते जसं एखादा किल्ला असतो त्या स्वरूपात बांधलं असतो. म्हणजे काय चारही बाजूला 4 वॉच टॉवर आहेत. अख्खं डोंगराच्या पायथ्याशी हा मंदिर आहे. जर सो मग पुढे सो मग आपण आता जे आहे ते एका वॉच टॉवरला आलो आहे. सो मग अख्खं हे वॉच टॉवर असं आहे. जसं इथे एक आहे तसं ते त्या बाजूला एक आहे, एक त्या बाजूला एक त्या बाजूला आहे. महाराजांच्या आयुष्यात इतके मोमेंट्स आहेत, इतके काही त्यांचं आयुष्य
इतकं काही घडलं, जेवढं आज जे काही आम्ही बघितलं इथे तेही कमी आहे. जेवढंही त्यांनी जे केलं आहे त्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत. बाकी जो भी है उस भगवे ध्वज का है, हमारा भगवा ध्वज परम पूजनीय है. ॲक्च्युली ना सकाळी आलो असतो तर थोडं चांगलं झालं असतं. लाईटचा इश्यू नसतं झालं, कारण आता काय अख्खा काळोख झाला. मुळात आम्ही कोणत्या तरी शहरी साईडला नाही, खूप आत आहे आम्ही. मराठे पाडा म्हणून कुठेतरी आहे. सो मग तिथे काय की खूप आत असल्यामुळे मुळात एकतर रेंज नाही आहे, त्यानंतर लाईटचा इश्यू आहे. आणि जर सकाळी आलो असतो तर थोडं अजून वेळ थांबून थोडं अजून शूट करायला बरं पडलं असतं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम. The next morning. काय फालतूपणा. सगळं झाले नाही की काय. हैप्पी न्यू ईयर. पीक ब्रेन रॉट मूवी. ये सिर्फ चार्ली से खुलेगा. मैं कब से बोल रहा था चार्ली चार्ली, तू कब से 3 ही लिख रही है. जरा जास्तच पाऊस नाही भरला आज. 7 तारीख आहे, 7 जून. ॲक्च्युली मी कल्याणला आलेलो कारण मला 7, 8, 9, 10 मला जायचं आहे डोंबिवलीला, कारण माझं तिथे एक ट्रेनिंग कॅम्प आहे. अरे बा पाऊस चालू झाला. मला वाटलेलंच आता डोंबिवलीला कसं जाणार मी. जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं पाऊस यायचा असतो, म्हणून मला पावसाळा ना आवडतो. पण ठीक आहे, आता जस्ट मी माझा तो गाण्याचाही व्हिडिओ शेड्यूल केला. याच्या आधीचा जो व्हिडिओ असेल तोही जाऊन चेक करा तुम्ही. यस, एकदम ॲक्च्युली इथे भरला आहे, पुढे भरला नाही आहे. सो मग मला वाटतं की जास्त वेळ नाही राहणार पाऊस. हा व्लॉग हिंदीतून मराठीत कसा गेला कळलंच नाही मुळात. हे मला सांगत होते की मराठीत कर. तर ते त्याच माइंडसेटमध्ये गेलो आणि मी मराठीत केलं ब्लॉग. ठीक आहे, एखाद ब्लॉग ठीक आहे. हो आणले. बाय बाय. यार न सोड मला, चल हे घे. बाय. चलो बाय. बाय बाय. मैं कल्याण पहुंच चुका हूँ. तो मैं अभी डोंबिवली पहुंच चुका हूँ. अभी मैं डोंबिवली जिस काम से आया हूँ, डोंबिवली में एक ट्रेनिंग कैंप के लिए आया हूँ. तो 7, 8, 9 और 10 ऑफ जून तो मैं 4 दिन वही रहूँगा. मेरा रहना वही है, मेरा खाना वही है. मैंने जस्ट अभी इंस्टाग्राम पे देखा था कि 6 जून जो है वो एक्चुअली राज्याभिषेक दिन जो नॉर्मल डेट्स होते हैं तो उसके हिसाब से 6 जून वो राज्याभिषेक दिन था. लेकिन अगर हम तिथि देखें तो नॉर्मल डेट्स में 9 जून को आता है. तो एक्चुअली जो राज्याभिषेक जो हम हिंदू तिथिनुसार करना होता है तो वो 9 जून को है. तो मैं 9 जून की बधाइयाँ अभी दे देता हूँ सभी को. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक की बहुत बहुत शुभकामनाएं. ये ब्लॉग थोड़ा हिंदी मराठी मिक्स हो गया, बहुत मिक्स हो गया एक्चुअली. तो आप समझदार हो, आप संभाल लेना. सभी थोड़े दूर वो स्थान जो है हमारा कैंप का वो भी आ गया है. अभी टाइम है ब्लॉग एंड करने का. अगर आपको ये ब्लॉग अच्छा लगा हो तो लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, सब्सक्राइब कीजिएगा. एंड यस, थैंक यू फॉर वॉचिंग. वंस अगेन छत्रपति शिवाजी महाराज की जय. एंड यस, थैंक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. शर्म छोड़नी चाहिए, मुझे भी पता है. 3, 2 स्टार्ट कर.